नाशिकमध्ये असाल आणि निसर्गाच्या सानिध्यात मिसळ खायची असेल तर ही जागा चुकवू नका. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? अपेक्षा करते की तुम्ही सगळे मजेतच असाल. मी जुही स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. नाशिक म्हटलं की डोळ्यासमोर येते ती झणझणीत मिसळ. पण आज मी तुम्हाला घेऊन आले आहे अशा ठिकाणी जिथे फक्त मिसळच नाही तर तुम्हाला मिळेल निसर्गाचा गारवा आणि नदीकाठची शांतता. आज आपण आलो आहोत मँगो मिसळ. इथला ॲम्बियन्सही खूप छान आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला मोठी मोठी आंब्याची झाडे आहेत. इथे आंब्याच्या झाडाखाली मोकळ्या जागेत बसण्याची सोय आहे. त्यामुळे तुम्हाला निसर्गाचा थेट अनुभव मिळतो. उन्हाळ्यातही झाडांच्या सावलीमुळे तिथे थंडावा जाणवतो. इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर सगळ्या ॲम्युनिटीज आहेत, जशी ही टॉय ट्रेन. हॉटेलच्या अगदी बाजूला नदी वाहते. नदीचा संत आवाज आणि थंड हवा यामुळे जेवणाची मजा द्विगुणित होते. जर तुम्ही संध्याकाळी गेलात तर तिथला सनसेट पाहण्यासारखा असतो. हे ठिकाण चांदशी रोडवरती आहे. शहराच्या गजबजाटापासून थोडं दूर असल्याने इथे प्रचंड शांतता आहे. तुम्ही बघू शकता हे पूर्ण हॉटेल एका आमराईमध्ये आहे. आजूबाजूला ही उंच आंब्याची झाडे आणि बाजूला वाहणारी गोदावरी नदी. इथे आल्यावरती मनाला खूप प्रसन्न वाटते. डायनिंग एरिया 2 सेक्शनमध्ये डिवाइड केला आहे. आता मी तुम्हाला वरचा सेक्शन दाखवते. हा आहे खालचा सेक्शन. चला तर मग आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे जेवण. आम्ही ऑर्डर केली होती मिसळ थाळी. यांची मिसळ मीडियम स्पायसी. हा आहे मसाला डोसा. यांचा डोसा खूपच टेस्टी होता. आम्ही तर इकडे फार एन्जॉय केला. तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू. बाय.